नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आंतरपाठ ही नवी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आणि रेशमताई माझ्यासोबत आहे. एका नव्या वेगळ्या हटके भूमिकेत आहे. खूप दिवसांनी रेशमताईला भेटतोय. खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. रेशमताई, खरं तर छान अशी एखादी भूमिका घेऊन तू आमच्यासमोर येतेस आणि ह्याच्या आधी आम्ही तुला बऱ्याच वेळेला पाहिलंय, काही स्पेसिफिक रोलसाठी पाहिलंय. ही फुल फ्लेज भूमिका आहे तुझी, जी बऱ्याच वर्षांनी तू करतेस. सो या भूमिकेबद्दल आधी मला जाणून घ्यायला आवडेल की पहिला कॉल आला तेव्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी तुझी काही डिमांड होती का की मला अशी भूमिका? नाही, मला जेव्हा मला हा फोन आला तेव्हा त्यांनी मला विचारलं की असं असं आहे आणि या प्रोडक्शनबद्दल मी खूप ऐकलेलं की व्हेरी गुड प्रोडक्शन आय मस्ट से. आणि नंतर मला केदारचा फोन आला, केदूचा. तो बोलला की डोळे बंद करून घे. म्हणजे मी त्याला विचारलं, म्हटलं असं असा आलाय मला रोल हा, म्हटलं. आणि तो बोलला डोळे बंद करून घे कारण मस्त आहे तो. आणि खरंच रोल हा खूपच वेगळा आहे. म्हणजे खरं सांगू तुला तर मोठा बॉम्ब आहे. आय एम लाईक नॉट लहान सहान, खूप मोठा बॉम्ब आहे. जेव्हा ते खरं सगळं हळूहळू ओपन होईल तेव्हा अक्षरशः यू विल नॉट बिलीव्ह की ओ शिट असं होईल. तर आणि हे सॉरी मला सांगायचं नाही, मी नाही सांगू शकत. पण ते आय थिंक 3-4 एपिसोडपासनं ते हळूहळू तुम्हाला दिसेल, प्रेक्षकांना दिसेल ते. आणि विदूला कॅरेक्टर कसं आहे की तिचा नवरा आहे, जिवंत आहे, पण तो तिला सोडून गेला काही न सांगता. आणि जे आमचे अप्पा आहेत म्हणजे राजाराम साळवी, त्यांची बायको काही कारणामुळे मेडिकल रिझन्समुळे शी एक्सपायर्ड. त्यांना 2 मुलं आहेत, क्षितिज आणि नीरज. हिला काहीच मूल नाही. तर जरी हिचा नवरा हिला सोडून गेला तरी ही घर सोडून नाही गेली. इनफॅक्ट ती पोरं इतकी लहान होती की त्यांना आईची गरज होती, तर तिने त्यांना आईसारखं वाढवलं आहे. जरी ती त्यांची वहिनी असेल पण ते तिला आईचा दर्जा देतात. म्हणजे कुठचाही शब्द तिचा पाडत नाही आणि ती तेवढंच आईसारखं प्रेम करते. तर आता बाकी पुढे बघा तुम्ही. ताई, कुठेतरी म्हणतात ना की पुन्हा एकदा किंवा एक छान बऱ्याच वर्षांनी जेव्हा आपण पुन्हा येणार असतो तेव्हा आपलं एक स्पेसिफिक डिमांड असते की नाही, आता बऱ्याच वर्षांनी येते तर मला काहीतरी एकतर ग्रे शेड करायची, म्हणजे ज्याच्याने आपण उठून दिसतो, किंवा एकतर मेन लीड असतं ज्याच्याने आपण उठून दिसतो. तुझ्या या भूमिकेमध्ये तुला असं काय चांगलं वाटलं की तुला वाटलं की नाही, आता मराठी मालिकेमध्ये हे असं करायला हरकत नाही? मला खूप आलेल्यामध्ये मराठी मालिका, त्याच्या आता म्हणजे ती स्टार प्रवाहवरची मी अबोलीच करत होती कारण मला तो रोल आवडला. तो ऑफकोर्स गेस्ट अपीरियन्स होता आणि संदीप सिकंद इज माय व्हेरी ओल्ड फ्रेंड. पण मला आलेलं, पण मला ते परत ते हिरोची आईचा रोल, टिपिकल एक नेगेटिव्ह असतं ना, कोणतरी खलनायिका एक नेगेटिव्ह, म्हणजे ते मिरची मसाला टाकणारी, हिरोईनला त्रास देणारी काहीतरी. म्हटलं मला ते करायचं नाही आहे. काही करायचं रोल तर मला एक असा रोल पाहिजे की त्या अख्ख्या सिरियलमध्ये त्याचा प्रॉमिनंट स्टँड असला पाहिजे. नुसतं आपलं आली आणि त्रास देऊन गेली, जेवणात मिरची टाकली आणि मीठ टाकलं, हे मला काही गोष्टी करायच्या नव्हत्या. तर जेव्हा हा रोल आला त्या रोलचे इतके शेड्स आहेत की प्रत्येक त्याचं जे प्रत्येक शेड पोट्रे करताना मला मजा येणार आहे. आणि ते हळूहळू जेव्हा उलगडेल तेव्हा इट इज गोइंग टू बी व्हेरी नाईस अँड इट इज अ चॅलेंजिंग फॉर मी ऑल्सो. तर मजा पण येते ना काहीतरी करायला. तर जेव्हा हा मला रोल, जेव्हा तो स्क्रीन मला त्यांनी ऐकवला त्याचा ग्राफ रोलचा, तेव्हाच मी म्हटलं की हे. आणि तेव्हा आय वॉज वेटिंग टू टेक अप अ न्यू शो, इदर हिंदी और मराठी. पण लकीली चांगला रोल आला मराठी, तर मराठी केलं. आणि मराठी कसं आपली लोकं आहेत आणि मराठी खूप बघतात, मराठी चॅनल्स मालिका खूप बघतात खूप. पण तू आत्ता कुठली एखादी अशी मालिका फॉलो करत होतीस का इतक्या दिवसात, की मराठी मालिका? कारण तू हिंदीही केलंयस, तू मराठीही फॉलो करते मी. आत्ता दुसऱ्या चॅनलची आहे ती, आपलं येड लागलंय प्रेमाचं, मला ती खूप आवडती. म्हणजे पहिल्या एपिसोडपासून मला ती आवडली आणि ती फॉलो करते. आणि त्यात मला पर्सनली विशाल निगम ॲज अ मुलगा मला खूप आवडतो. मला बिग बॉसपासून तो आवडलेला. आणि ही इज अ गुड परफॉर्मर. तो काम पण खूप चांगलं करतो तो. आणि ते चांगली सिरियल मजा आहे. आणि मध्यंतरी जेव्हा माझी आई होती तेव्हा तिच्याबरोबर मी कलर्सवरचीच ती सिरियल येते 7व्या मुलीची, काय ते, हो का, अच्छा ती, हां ती
ती पण आहे, कारण ती वेगळी आहे काहीतरी. ती अजूनही मध्ये मध्ये मी बघते, कधी कधी झालं तर मग झी5 वरती जाऊन बघते मी, तर ती पण थोडी वेगळी आहे, ती छान आहे. वेगळ्या धाटणीच्या मालिकाही येत असतात आणि तू हिंदी आणि मराठी दोन्ही केलेस. तुला काही वेगळे पण असं जाणवतं कधी की मराठी मालिकांमधले विषय असो, प्रोडक्शन असो, किंवा मराठी आर्टिस्टना मिळणारे एक ट्रीटमेंट असते, हिंदीमध्ये वेगळी असते, मराठीमध्ये वेगळी असते. तुला असं काही जाणवलं दोन्ही माध्यमांमध्ये कामं करताना? ऑफकोर्स प्रोडक्शन व्हॅल्यू तर असतेच, सगळ्यांचे बजेट वेगळे असतात. हिंदीचं बजेट म्हणजे मी आता जी लास्ट नोव्हेंबरमध्येच माझी संपली सिरियल अहिल्याबाई होळकर, हिस्टॉरिकल आहे, त्याचं बजेट वेगळं आहे, कॉस्ट्युम्सवरती एवढा खर्च करतात, एक डिटेलिंगवरती करतात. पण वागणं मी असं काय म्हणणार नाही, वागणं काय तुम्ही डिपेंड्स ऑन यू ना, की तुम्ही किती ॲडजस्टिंग नेचर आहात किंवा तुमचं काय. पण कारण आता बिंग अ सिनियर मला तिकडे पण सेम ट्रीटमेंट मिळते आणि मराठीमध्ये पण सेम ट्रीटमेंट मिळते. सो माझ्यासाठी इट्स सेम. तर अंतरपाठ मालिकेचं नाव आहे आणि सुरुवातीचे आम्ही प्रोमोज जे बघितले ते लग्नापासूनच सुरूच झालेले आहेत. म्हणजे आता सुरुवातीलाच लग्न दाखवणार आहे आणि त्या लग्नात आम्ही तू बघतेस तुझीच मुलगी, तुझा मुलगा जो आहे तो लग्नाला बसतोय. सो नेमकं लग्नापासूनच सुरुवात होणार आहे, मग पुढे मालिकेत लग्न झाल्यापासून सुरुवात नाही होणार आहे. सुरुवात त्या मुलाची स्टोरी आहे, ती मुलाची स्टोरीवरनं ती कशी त्याच्या ती आयुष्यात येते आणि मी कशी तिला बघते आणि मग कसं मी त्यांच्या दोघांचं लग्न जुळवून आणते असं आहे. आणि त्याचा थोडा पास्ट पण आहे, तर त्याचा पास्टचा पण रेफरन्स आहे त्याच्यात. आणि ते त्याच्यामुळे लग्न का होतं ते सगळं असं एकंदरीत एक तिचं लाईनअप आहे, ते कळेल पण हळूहळू. कळेल म्हणतेस, पण आम्हाला आता जी खाली पत्रिका तुम्ही दिली त्या पत्रिकेत खाली तुझा न होणारा क्षितिज असं त्या पत्रिकेत मेन्शन आहे खाली. सो कुठेतरी काहीतरी अशी गोष्ट आहे का की हे लग्न म्हणजे खरं तर खूप प्रेक्षकांसाठी ताणलं जाणार आहे का, की त्याचा पास्ट काही वेगळा आहे आणि तुझा न होणारा आहे? त्याचा पास्ट आहे म्हणूनच ते लिहिलं होतं. त्याचा एक आहे पास्ट जो त्याच्यामुळे त्याला लग्न नाही करायचं आहे, पण शेवटी विदूलाही त्यांचं लग्न लावून देते. विदूला लग्न लावून देते म्हणजे ही आई जी आहे, जी आम्ही बघणार आहोत, ही आई मुलासाठी म्हणून हळवी आहे, चांगली आहे का? तू म्हणालेस त्याचे वेगवेगळ्या शेड प्रत्येक वेळेला वेगवेगळी दिसणार आहे. सो असं एकंदरीत ही विदूला नेमकी कशी आहे, की ती चांगली म्हणून छान पोट्रेट आहे का फक्त तिच्या मुलांसाठी सगळं? मी बेसिकली हळूहळू सगळं तू काढून घेणार आहे माझ्याकडे, म्हणजे तसे प्रश्न असे करून विचारते. विदूला चांगली आहे आणि सगळं क्षितिजवरती खूप प्रेम आहे आणि बाकी क्षितिजचं काय होणार आहे ते तुम्ही पुढे बघा. पण येणाऱ्या सुनेकडनं तरी तुला काय अपेक्षा आहेत सासू म्हणून? काय नाही, तूच निवडली आहेस तिची. मी फक्त एवढं सांगेन, ज्या घरात जर कोणी कुठची सून आली तर ती माझ्या पसंतीची येणार आणि त्याच्या मागे एक मोटिव्ह आहे. आता नको मला प्रश्न विचारू अजून. बरं जाता जाता एकदा रेशमताई हाच असाच खूप छान लुक असणार आहे का, ह्याच पद्धतीच्या साड्या? कारण लुक म्हटलं की तू महेश्वरी साड्या आहेत या, आणि म्हणजे हा घरचा लुक असाच आहे. मोठं मंगळसूत्र हो, नवरा आला तर मग घालीन त्याला आणि मग जाऊन नाही देणार मी त्याला. जेव्हा मंगळसूत्र आणि साड्यांचे जेव्हा पॅटर्न सिरियलमधले जेव्हा तुमचे प्रेक्षक, लाडके प्रेक्षक बद्दल हे फॉलो करतात, तुला काय वाटतं तुझ्या लुकमधली कुठली गोष्ट प्रेक्षक आवर्जून फॉलो करतील असं तुला वाटतं? ब्लाऊजचा पॅटर्न जे तिने केला आहे, नाही आता तुला दिसत नाही आहे तसं, तिने वेगळं नेकलाईन तिने वेगळी केली आणि आय थिंक हे मंगळसूत्र पण भयंकर लांब आहे, म्हणजे कधी कधी माझाच हात असा जातो. जेवायला बसली की ताटात पहिलं मंगळसूत्र जातं. आणि तिचे किस्से म्हणजे ऐकण्यासारखे, आपल्याला पुन्हा पुन्हा सेटवर त्यासाठी यावंच लागेल. कारण ताई जेवढी आत्ता इंटरव्ह्यूमध्ये छान खूप बोलकी आहे, तशीच सेटवरही मगाशी हिंडा फिरताना ती तशीच होती, सगळ्यांशी छान आहे तिचं. त्याच्यामुळे आय होप या सेटवरचं वातावरण खूप खेळकर राहत असेल आणि आम्ही सेटवर येत राहू बाकीच्या सगळ्या गप्पा गोष्टी मारायच्या. सो जाता जाता तुझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, की पुन्हा एकदा तू छान मराठी मालिकेत एक छान भूमिका घेऊन येतेस, सो तुझे लाडके प्रेक्षक वाट बघत होते, त्यांच्यासाठी काय मेसेज द्यायचा असेल? काही नाही, की आता खूप वर्षांनी खूप वेगळा रोल करते मी आणि जो माझ्या आवडीचा आहे. तर तुम्हाला आता जसं अगोदर पण मी एंटरटेन केलं तसं एक वेगळ्या पद्धतीने एंटरटेन करायला येते, तर नक्की बघा 10 जूनला 7:30 वाजता संध्याकाळी अंतरपाठ, फक्त आणि फक्त कलर्स मराठीवर.
थँक्यू सो मच ताई. आणि तू म्हणाली होतीस की एक प्रश्न विचारू नको, पण एक जाता जाता जर विचारलं तर फक्त बिग बॉस येते, तू केवढी एक्सायटेड आहेस, कारण त्याची तू पार्ट होतीस आणि आता तू म्हणालीस की तुझा एक फेवरेट कॉन्टेस्टंट विशालही होता. सो फक्त तेवढंच मी तुला आवर्जून हा सीझन पण बघणार आहे, प्रत्येक एपिसोड बघणार आहे. थँक्यू सो मच.